हैसरच उभं राहणार असतस की पुढे जाणार असतस? तू वय अण्णा नाईक तुझ्या समोर उभा. तू इथे काय आहेस? मी किती हैसरिलय तर सांगणं माका तुका महत्वाचा वाटत. या सगळा अण्णा नायकाचा असा आणि अण्णा नायक सहज सोडणारो नाही. हा ना या सगळा सोडणार ना तुझी पाठ सोडणार. उभो किती हैसरिल होतस ना किती इथे कोणीतरी कोणतरी जा बघ कोण हा आता बघ. ए तुला काय करायचंय रे? तर कोण हा तुका माहित नाही? हा ते तू सांगायची गरज नाहीये मला. कुणी असू दे नाही जाणार मी. पळपुटो मर्दाची जात सांगतस ना आणि असो पाठीक पाय लावून पळतस. घाबरतस काय? ए अशील अण्णा नाही पण मी पण सयाजी आहे. आई घाबरत मी कोणाला. मग अशी पावला मागे किती वळली पायलीच्या भीतीत. त्यांना तुका पदरात बांधून ठेवला हा. अरे बायलेच्या पदराचा मांजर तू किती जाशी दुसऱ्या बाईच्या मागणं. अशो मिशो वाढवून मर्द होत नाही. त्याच्यासाठी जिगर लागता. ते नाही हा तुझ्याकडे. ए चालली घेतून. ज्याच्याकडे जिगर असा तो कोणाच्या सांगण्याने मागे हटत नाही आणि तुका पुढे जाऊचाच नव्हता. मग किती हैसरिलस. जा भेटते का? जा. नाही भेटायचं मला. तू कसलं मर्द रे. मर्द असे मागे फिरत नाही. या अण्णा नायक ना त्याचा पाऊल कधी मागे वळवूक नाही. दुसरा अण्णा नायक जन्माक येऊचो नाही. यो सयाजी कधी अण्णा नायकासारखो मर्दासारखो वागूचो नाही. जा बायल बोलवत असतात आरडत असतात मग जा बसान राव तिच्या जवळ. राग येता. अरे मर्दाक राग इलो ना तर तो फक्त डोळे मोठे करून दाखवत नाही. तो ताच करता जाते करूचा असता. कळला? जा तुका बघूचा ना कोण आता. जा बघ जा. कुमुद कुमुदिनी कुठे आहेस तू? समोर ये ना कुमुद. खाया नाही जेवायला? उपाशी रवतला काय? खोलीत जेवण घेऊन गेला. आणि मग पूर्वा? अरे ता आणि कावेरी ना मगी जेवतला. हा त्याचा काय आहे ना चुलती शिवाय घशाखालनं घास उतरत नाही त्याच्या. अहो म्हणजे लाडकी चुलती आहे ना आणि त्याच्या भल्याचा विचार करता म्हणून त्याच्याशिवाय करमत नाही ते का. काय हो अभिराम भाऊजी काय वाईट बोलले काय हो मी? अभिरामा पाहुण्यांचा काही फोन येलो काय? नाही दादा. एवढं कसलं वेळ घेत? दत्ता वेळ होऊ दे पण त्यानंतर लग्न होणार आहे ना. ह्या बघा ता तर होतलाच. अभिराम भाऊजी एवढे प्रयत्न जे करतात पण माका या कडूक तयार नाही. पूर्वाक बघूक पाहुणे येईल बोलणी पण होणार होती. बघ या काय की उठान कसे काय गेले. काय म्हणणं काय या त्यांचा कळाक वया ना. अभिराम भाऊजी गेले पाय धरू कायरी गेला पाय धरू मग अचानक उठान कसे काय गेले. सरिता याचा अर्थ लग्न होणार नाही असं होत नाही. त्यांना इतर बाबतीत पण काही बघायचं असेल ना
बरोबर ना? अगं, लग्न म्हणजे दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि ते जर ठरत असेल तर इतर गोष्टींचा विचार नको का करायला? सगळ्या बाबतीत विचार करायला आपण त्यांना वेळ द्यायला हवा, हो की नाही? होय, सगळा चांगला होय, पण आता ना घरात वाद नको, आणि जो वाद घालीत ना त्याच्या तोंडाक लागा नको. आणि ती सुशल्या आणि तुसायची असा ना त्यांना पण काय कोण बोला नको. असो उभं राहावा नको, डोळे वटारून हिंमत येत नाही. जर मर्द असस ना तर जा, भेटते का त्या तिची हात आहे का? नाही जाणार मी. अण्णा नाईक नाहीये. खूप ऐकलंय तुझ्याबद्दल, तुझ्या वाईट कर्मांबद्दल, आणि मी तसं करणार नाही. खरं बोललंस तू. तू अण्णा नाईक नाही. तू अण्णा नाईक होऊच शकत नाही. अण्णा नाईक कधी कोणाक घाबरलं नाही, पळपुटेपणा कधी केलं नाही. अरे माझी कामं वाईट असतील रे, पण कधी भीती नव्हती माझ्या डोळ्यात. तुझ्या डोळ्यात ती दिसता. वाघाचा कातडा पांघरून कोणी वाघ होत नाही. तुझा असा असणार, तुझा वावरणा खोटा हा. ती हिंमत खोटी आहे. विचार स्वतः. खरंच तू मर्द असस ना? अण्णा अण्णा, मी घाबरत नाही तुला. नाही घाबरत मी तुला. अरे अण्णा नाही का तू काय मारणार? बाईक बघून पाठीमागे पळतस. तू कसलो माका मारणार? नाही सोडणार मी तुला. नाही सोडणार मी तुला. नाही सोडणार मी तुला. नाही घाबरत मी तुला. ये बाय, कोण आरडता? काहीरी सारखा आवाज होतो. पाटल्याला काय करता? अगं, सास घे बाय. आई सावकाश येवा. आया. काय ह्या पोराक बोलायचा? काय झाला? किती आरडता? काय झाला रे बाबा? कावेरी, कावेरी, कावेरी. अभिराम, आपण कावेरीच होता कशावर ना? हा, मी पण ताच म्हणतोय. काय सर किती येत? सगळी जण आता हय सर. काय रे खय गेला? त्याचा काय सांगता येता? भरोसा काय त्याचं खय जायत ना? सरिता, काय सर काळजी लागलेला असताना तुझा काय चालला? खय हा विचार तर काळजीनच विचारलंय ना. कावेरी उठ ना. कावेरी, ते चुकून. कावेरी उठ. कावेरी, कावेरी, कावेरी. काही सांगू सगळ्यांना. कावेरी, काय झालं? कोण किंचाळलं? आम्ही पण तास छपता. म्हणजे अगो किंचाळण्याचा आवाज इलो. काय रे किंचाळला असो आपला अंदाजा. कावेरी, अभिराम, कावेरी इथे. सयाजी, ये बाय. कावेरी, कावेरी काय झालं तुला? कावेरी, ए कावेरी, रक्त इला. सुचल्या मगाशी आम्ही लाव ना. सयाजीराव हयसर नव्हते.
पण रगत कशी ला? तिला दगड लागलाय. पण कपाळात धोंडो कसं लागलो आणि कोणी मारला? सयाजीराव होते ना हैसर, त्यांका विचार, त्यांका माहित असताला कोणी मारल्यान दगड आणि ह्या हैसर कसा इला? आता उगाच काय विचारत बसू नका, तिला आधी वर नेऊ खोली. कावेरी उठ. कावेरी ए कावेरी उठ उठ. कावेरी उठ. मला तर पकड तिला. सावकाश. आस्ती 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 घेऊन जा. दुसऱ्या तूच बघ आता काय तर. सुषमा, मी इथे सुषमा, अण्णा तुका ज्याच्यासाठी मोकळा केलंय ता तुका करूचा लागात, नाहीतर वच्ची गप्प बसणारा नाही. रडू नको. हो हो कावेरी, काही जास्त लागलेलं नाहीये. तू फक्त घाबरली आहेस ना, म्हणून मोठं वाटतंय सगळं. तू अख्ख्या घराला आधार देणारी, तुला रडून कसं चालेल? हा अभिदा दुखते बर पूर्वा, चल आपण निघू. तिला जरा आराम करू दे. हा चल बाय. जरा रिलॅक्स राहा, रडू नको. अशी ना अगदी लहान मुलीसारखी दिसती. लहान मुलं नाही का जरा घाबरलं की रडतात, तशी घाबरली आहेस तू. मी पण असाच रडायचो लहानपणी. हा खरंच. ती छाया ना, छाया, ती चिडवायची मला. मग दत्तादा आणि मारुदादा हळद आणून लावायचं. खेळताना मी कुठेही पडलो, खरचटलं ना मला, तिथली माती घ्यायचे आणि जखमीवर लावायचे. कावेरी, थोडस लागलंय ते. उद्यापर्यंत जखम ठीक पण होईल ती. काय झालं, कसं झालं मला काहीच कळत नाहीये. कसं कळलं नाही? कसं कळलं नाही तुला? सांग ना, काय नाटक करतो सयाजी? सुषमा अगं खरंच. काय खरंच? सयाजी तू काहीच खरं सांगत नाहीयेस. तुझ्या भल्यासाठी मी इथे थांबले. तुझी काळजी वाटते म्हणून या नायकांचं वाटेल ते ऐकून घेते रे मी. आणि तू या सगळ्याचा गैरफायदा घेतोयस. घरातले सगळे पोहोचले होते तिथे. तू त्यांच्या हाती कसा पोहोचलास कावेरी जवळ? सुषमा असं काही नाहीये. असं काही नाहीये. मग कसं आहे? मला तुझ्याकडून खरं ऐकायचंय. तू कावेरी जवळ कसा पोहोचलास? अगं मी फक्त काय काय फक्त? मी फक्त काळजीपोटी ती. काळजी? काळजी का? तुला काय स्वप्न पडलं होतं का? तिथे कावेरी असणार आहे, कावेरी बरोबर असं काही होणार आहे, तिला दगड लागणार आहे, आपल्याला तिची काळजी घ्यायला हवी असं तुला स्वप्न पडलं होतं? काय आहे हे? मला कळलं पाहिजे. काय आहे हे सयाजी? शांत हो, मी तुला सगळं सांगेन. शांत हो. मला उत्तर मिळाल्याशिवाय मी शांत नाही होणार. मी ऐकतेय. मला खरं काय ते कळलं पाहिजे. सांग आता सयाजी. ह्या अण्णांनी तुला पकडणं, अचानक तुझी तब्येत खराब होणं, हे सगळं निमित्त आहे. खरं तर तुला या घरात राहणं आवडायला लागलंय त्या कावेरी सोबत. सुषमा बस करा. हे तू संशयाने बघतेस ना, म्हणून तुला सगळं तसंच दिसतं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. माझं आणि कावेरीचं काही नाही. उत्तर हवंय मला, स्पष्टीकरण नको. सुषमा हे बघ, माझं उत्तर तेच आहे. कावेरीचं आणि माझं तू म्हणतेस तसं काही नाहीये. तू प्लीज आमच्यावर संशय नको घेऊस.
सुषमा इलास कसा भाऊजाईचा डोका? या काय कपाळात हात कित्याक लावलास? ह्या बघा आपला काही एक झालेला नाही. माका कधी कधी प्रश्न पडता की करताना विचार करत नाही मग आपण किती विचार करायचो. तू ते कावेरी बघितलास ना कसा लागला आता. दाखवची तेवढी काळजी दाखवलास ना. आवाज इलो तसे धावून गेलास. अजून काय करू शकतो आपण? त्या सगळ्यात म्हणजे दिसता तेवढा साधा सुद्धा नाया, भूताटकी पण नाया. यांची कर्म असत ही. काय बोलतस? काय बोलतस? मी बरोबर बोलतोय. तुमका कळत नाया. कायरी आणि सयाजी थैसर होती. माका सांगा एवढ्या रात्री त्या झाडीत कायरी काय शेवंताचा भूत घेऊन गेला की त्या सयाजी कान्नांचा भूत? बस कर सरिता. काय झाला की आपला बस कर सरिता, बस कर सरिता. तुझी जेवढी अक्कल आहे ना तेवढाच विचार करतोस. माझी अक्कल काढूच्या आधी ना जरा स्वतःचा डोका चालवा. कावेरी आणि सयाजी थैसर होतो. माका सांगा ही दोघा थैसर गेली कशी? आणि आपल्या पुढे तो सयाजी होतो कायरी जवळ. कावेरी शांत हो, शांत हो कावेरी. मला सांग तू मागच्या बाजूला का गेली होती? मी सांग ना मला, बोल ना. कावेरी नको रडू नको. काही नाही झालं, काही रडू नको, रडू नको. या सगळा अण्णा नायकाचा आणि अण्णा नायक सहज सोडणारो नाही. हा ना या सगळा सोडणार ना तुझी पाठ सोडणार. मी बोलते ते समजून घेणार का? पण ते मी बोलली ना तर ते विचार केलं आणि ते लग्नाला हो बोलले. तू आहे ना माझ्यासोबत, छान होणार. माझी अवस्था त्या कावेरी सारखी नाही होऊ देणार. त्या अण्णाला मी माझ्या जवळ येऊ देणार नाही. मी जाईन मी. असो कसो जाऊन देईन तुका. घाबरलंस?